दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता दोन्ही संघ मात्र सेकंड राऊंडमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट. येस, मॅच ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. चला, मॅच ऑन. 3 षटकांचा हा सामना. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज धीरज. पहिलाच बॉल फुल टॉस आणि पहिलाच बॉल ऑन साईडला पाठवला होता. असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु अगदी लॉंग ऑनला तिथे खेळाडू तैनात होते. कोणत्याही प्रकारची चूक झाली नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती अप्रतिम जजमेंट. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर कुलगाव संघाला फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती मात्र पहिला धक्का लागला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तो म्हणजेच दशरथ चव्हाण यांच्या स्वरूपात. दशरथांचा प्रयत्न होता की पहिलाच बॉल फुल्लर लेनचा होता. पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न सक्सेसफुल आणि त्या ठिकाणी पाहिलं तर कॅच मात्र कंप्लीट झालेले आहे. नवीन बॅटर करुणेश. इथून गोलंदाजी करत असताना ओमकार 11 वांगणी संघाची सुरुवात चांगली पाहायला मिळते. इथे देखील लो फुल टॉस होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तदनंतर हा चेंडू सरळ पॅडवरती होता आणि तदनंतर पाहिलं तर या चेंडूवरती एक धाव मिळेल लेग बाईसच्या माध्यमातून. मात्र पहिल्या धाबेसाठी इथून संघर्ष करावा लागतोय, तो म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या संघाला. यस, बॅट कट आहे. यस, या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात चांगली पाहायला मिळाली, परंतु तदनंतर विकेट नंतर आपण पाहतात पुन्हा एकदा गोलंदाज धीरज बॉलिंग लाईनअप वरती सध्या चांगली गोलंदाजी करतायत. अगदी धीरजला आता लय मिळालेले आहे. सातत्याने डॉट पर्सेंटेज मोठ्या फटकांपासून समोरच्या टीमला थांबवण्याचं काम करतायत. इथे देखील समोर चेंडू होता, चेंडूला वळण देत आहेत आणि तदनंतर अगदी आपण पाहिला तर सातत्याने कंट्रोल गोलंदाजी, नियंत्रणात गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटकांपासून सध्या तरी थांबवलं जातंय. इथे याही चेंडूवरती एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 2 या धावफलकावरती. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, परंतु बॉल चालला अगदी जमिनीला घरंगळत. फायनल क्षेत्रात तिथे खेळाडू उपस्थित आहेत. अगदी P1 मध्ये आपण पाहतायत फलंदाजांना संधी असते सातत्याने मोठे फटके खेळावेत, सातत्याने इनफिल्डला क्लिअर करावेत, परंतु तशा प्रकारे काय फटके आले नाही आहेत. इथे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सातत्याने अगदी बुंदा इथं पाहायला मिळतोय. सातत्याने यॉर्कर लेंथ आणि त्याच लेंथवरती गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर कट केला. इथे आपण पाहतात सरळ हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या हातामध्ये. तिथे आपण पाहतात चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. इथून पाहिलं तर हा देखील डॉट बॉल. पाहता पाहता या ठिकाणी षटक पहिला कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जाऊन पोहोचले, त्या म्हणजेच 3 धावा. इथून या षटकात अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली धीरजच्या माध्यमातून.
चला लगेच मॅच ऑन करायचे आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर या टीमची धावसंख्या 3 वरती पाहायला मिळते. म्हणजे सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे, परंतु इथून उर्वरित 2 षटकांमध्ये धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये कमीत कमी मी तर म्हणेन 30 ते 35 धावा इथून बनवाव्या लागतील. जर का एवढ्या धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या तर अगदी इथून गोलंदाजांना देखील चांगली साथ मिळू शकते. षटक क्रमांक 2 ओमकार 11 वांगणी संघाकडून गोलंदाज दिलीप. अगदी मागील मॅचमध्ये अर्थातच पहिल्याच मॅचमध्ये दिलीपनं चांगली कामगिरी केली होती आणि तोच गोलंदाज दिलीप. फुलर लेंथ ऑन साईडला सॉफ्ट हॅन्डने बॉल मध्ये पाठवलाय. मिड विकेट क्षेत्रात तिथे खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत. शांततेनं क्रिकेट मात्र दोन्ही संघ खेळत आहेत. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 4 या धावफलकावरती. सातत्याने आपण पाहतायत धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या संघाला. इथे ऑन साईडला खेळायचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला अगदी डबल माइंड मध्ये होते आणि तदनंतर बॉलला पाठवलंय पॉइंट मध्ये. तिथे शेवटच्या मोमेंटला डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं आणि तदनंतर पाहिलं तर या चेंडूवरती धावा मिळतील त्या म्हणजे 2 अगदी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅकअप चांगले मिळालं आणि तदनंतर आपल्या टीमसाठी अर्थातच ओमकार 11 वांगणी संघासाठी आपण पाहतात 2 धावा वाचवल्या गेल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 6 या धावफलकावरती. इथे फटका चांगला आहे. गॅप मधून बॉलला पाठवला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न पाहता पाहता इथे दुसरीही धाव कंप्लीट पाहायला मिळते. दोघांमध्ये तालमेल सध्या चांगलं पाहायला मिळत आहे. एका बाजूला लावून पाहिलं तर हेरंब आहेत आणि त्यांचा समवेत करुणेश आहेत. दोघांमध्ये ही जमलेली पार्टनरशिप आता इथून सातत्याने मोठ्या फटकांना देखील इन्व्हाइट करावं लागेल. मोठ्या फटकांना देखील निमंत्रण द्यावं लागेल. सातत्याने आता इथून टॉप क्वालिटीची बॅटिंग करावी लागेल. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये खेळाडू होते. शेवटच्या मोमेंटला स्वतःला हवेमध्ये स्ट्रीच केलं आणि त्यानंतर मात्र बॉल अगदी हातामध्ये सापडलाय. अप्रतिम जजमेंट. इथे आणखीन एक फलंदाज बाद. इथे आपण पाहिलं तर बॅट्समन हेरम बॅक टू द पॅव्हिलियन. लगे तो आबाद नाही तो बर्बाद. अगदी तशाच प्रकारचा काहीतरी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याच दरम्यान श्रवण धुमाळ यांचं इथे आगमन झालं. वेलकम सर. खरं तर इथे मैत्री चषकाचे ते देखील आयोजक आहेत. अर्थातच बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025. चला गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका. ओव्हरचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती 8 धावा आहेत. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू अगदी समोर होता परंतु तदनंतर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. सरळ चेंडू पॅड वरती. यस अंपायर सिग्नल लेग बाईटच्या माध्यमातून इथून एक धाव मिळेल. सातत्याने आपण पाहतायत एका धाबेसाठी सध्या संघर्ष सुरू आहे. लेग बाईटच्या माध्यमातून इथून एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. या षटकात गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिलीपचा कौतुक करावं लागेल कारण की समोरील टीमला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. ऑन साइडला खिसलाय. डीप मध्ये आपण पाहतात खेळाडू उपस्थित. शेवटच्या मोमेंटला चांगला जजमेंट. तिथे आपण पाहतात धीरज होते ज्यांना पहिला षटक फेकला होता त्याचा हा जजमेंट अप्रतिम. शेवटच्या बॉलवरती दिलीपला मिळते ही सफलता.
आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज इथे पाहिला तर षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. आता इथून हे शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये पाहिलं जातं इथून खरं तर छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला सातत्याने आता इथून धावा जमा कराव्या लागतील. धावा कशाही येऊ द्यात, या महत्त्वाच्या आहेत. धावांसाठी आता इथून संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि मनोज दोघांनाही एकमेकांसोबत सातत्याने चर्चा करावी लागेल. सातत्याने दोघांना चांगली एकमेकांना साथ द्यावी लागेल. 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकात किती धावा जमा केल्या जातील, किती धावसंख्येचा टार्गेट ओमकार 11 वांगणी संघासमोर, छत्रपती संभाजीनगर कुलगाव संघासमोर कुलगाव संघ देईल. परंतु इथून पहिलाच बॉल. यस, पंचांचा इशारा आपण पाहतात. पंचांचे दोन्ही हात मात्र समांतर आपण पाहत आहेत आणि इथून मात्र ही अवांतर धाव इथं मिळेल. अवांतरच्या मदतीने दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 2 खरं तर 10 या धाव फलकावरती. आताचा हा चेंडू बॅटची एज, यष्टांच्या मागे मात्र जजमेंट थोडस चुकीचं राहिलंय. अगदी बॅटचा टॉप एज होता, तदनंतर मिळालेली उंची आणि तदनंतर मात्र इथे कॅच ड्रॉप झालेले आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र एक धाव इथं धाव फलकावरती ऍड झाली आहे. टीमची टोटल 11 धावा. यानंतर होणारे नेक्स्ट मॅच एका साईडला आपण पाहू शकता घरचा संघ अर्थातच फ्रेंडशिप ग्रुप मोहपाडा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी कारवाई. दोन्ही टीमच्या कर्णधार यांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. ऑन साइडला खेचलाय, फटका दमदार आहे. गॅपमध्ये बॉल, आउटफील्ड फास्ट आहे, तिथे खेळाडू पोहोचतील परंतु त्यांना बीट करून बॉल जाईल सरळ काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमारच्या बाहेर. धाबा मिळतील 4. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना मनोजचा बॅट मधून आलाय. वन्स अगेन मागील 2 चेंडूंवरती 10 धावा जमा केल्यात. अर्थातच 10 कदम दाखवलं या फलंदाजानं. मनोज अगदी पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती मनोजला पाठवलं परंतु तदनंतर आपली कामगिरी प्रामाणिकपणाने पार पाडतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 या धावफलकावरती. उर्वरित अजूनही शेवटच्या 3 बॉल आहेत. हा देखील समोर शून्य. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग मनोज सध्या करत असताना मनोजच्या बॅट मधून एक चौकार आणि 2 षटकार आलेले आहेत. ज्या धावांसाठी छत्रपती संभाजीनगर कुलगाव संघ संघर्ष करत होता त्या धावा इथून मनोजच्या बॅट मधून येतात. सध्या तरी एका हाती किल्ला लढवला जातोय मैदानाच्या आतमध्ये.
सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खऱ्या अर्थानं सोनू तांबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. नामांकित उद्योजक आणि युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय सोनूजी तांबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम. आणि आज खरं तर त्यांचा संघ मध्ये खेळतोय छत्रपती संभाजीनगर. त्याच दरम्यान आपण पाहतोय दत्ता राठोड ते देखील इथे उपस्थित आले आहेत. या आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आनंद देखील इथे उपस्थित आहेत. नामांकित उद्योजक या आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. राजलक्ष्मी स्टीलचे प्रॉपर रायटर आहेत. या आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आनंद, आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं तर मागील 3 बॉलवरती मोठे फटके आले होते, परंतु तदनंतरचा कमबॅक हा सुरेख पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज खरं तर ओमकार यांचा इथे आपण पाहिलं तर 3 षटक म्हणजेच पहिला सत्र कंप्लीट झालाय. आणि पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, ते म्हणजेच बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर कोलगाव संघाची पहिल्या सत्रामध्ये धाबा जमा झाल्या तब्बल 27 धाबा आणि 28 धाबसंख्येचं टार्गेट मात्र ओमकार 11 वांगणी या संघाच्या समोर मात्र उभं केलं आहे. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 28 धाबसंख्येची गरज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप मोहपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत स्टब्स, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि गावदेवी खरबई संघ आपण देखील आपल्या कॅप्टनला लगेच पाठवायचं आहे. इथे आमचे माननीय श्री खरं तर युवा नेतृत्व खरं तर सोनूदादा तांबे अगदी त्यांचं इथे नुकतंच आगमन झालं आहे आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. सोनूदादा तांबे दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस मात्र कंप्लीट करायचा आहे. खरं तर सोनूदादा तांबे म्हटलं तर अगदी बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक आणि या मैत्री चषकामध्ये सोनूदादा तांबे यांचं देखील बहुमूल्य योगदान आहे. आणि सोनूदादा तांबे यांचं देखील आपण कटआउट आपण पाहतात अगदी समोर पाहायला मिळत आहे. आणि सोनूदादा तांबे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस कंप्लीट झाला. यस, टॉस जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी खरबई संघानं. सामना 3 षटकांचा असेल आणि टॉस जिंकून खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय. यस, लगेच आपण सोनूदादा तांबे यांचा या ठिकाणी आपण सन्मान घेऊयात मैत्री चषकाच्या वतीनं. खरं तर सोनूदादा तांबे म्हटलं तर आपले युवा नेतृत्व आहेत. खरं तर सातत्याने युवा जे आहेत त्यांना प्रेरित करतात आणि खरं तर युवा नेतृत्व सोनूदादा तांबे त्यांचं इथे आपण सन्मान घेऊयात. आयोजकांना विनंती असेल खरं तर आमचे अनुज मोरे आणि श्रवण धुमाले दोघांनाही विनंती असेल आपल्या शुभ असते या ठिकाणी सोनूदादा तांबे यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करायचा आहे. खरं तर आमचे हे दोन्ही मुख्य आयोजक आहेत. खरं तर यस, त्यानंतर आनंद दत्ता आणि पंकज आम्ही या तीनही दादांना विनंती असेल. खरं तर सोनूदादा तांबे यांचे सर्व मित्र आहेत, सर्व मित्र परिवार सर्वांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. या सर्वांचं इथे आपण पाहू शकता इथे या मैत्री चषकाच्या वतीनं मान सन्मान केले जात आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता सोनूदादा तांबे. खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान लाभलं गेलं. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केलं जाते व तदनंतर त्यांचे सहकारी मित्र सर्वांचं या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. सर्वच मित्रपरिवारांचं मैत्री चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण लगेच व्यासपीठावरती येऊन आपण विराज बनवायचा आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. खरं तर पहिल्या सत्रामध्ये 27 बनल्या गेल्या, 28 धाबसंख्येचं टार्गेट आहे. आणि आता हे 28 धाबसंख्येचं टार्गेट चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल याचं हे धावतं विवरण आपण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूयात परिवर्तन आणि ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथे समालोचक श्रवण धुमाळे सरांचा आवाज.
येस, थँक्यू सो मच. पुनश्च एकदा करूया. तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहताय बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणनीती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा, थरार क्रिकेटचा आणि उत्सव क्रिकेटचा, जत्रा क्रिकेटची स्पर्धा, मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, गौरवाची स्पर्धा, परंपरेची आणि स्पर्धा संस्कृती जपणारी म्हणजेच मैत्री चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसातील दुसरं सत्र, दुसऱ्या सत्रातील पहिली मॅच आणि पहिला मॅच मधील उत्तरार्धाचं हे पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन दिलीपला आपण पाहतोय आणि नो स्ट्राईक एंडला राज दिलीप कांबरी मैदानाच्या आतमध्ये अगदी मागच्या मॅचचा मारत मॅच देखील दिलीप राहिला होता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होता या ओव्हर नंबर 1 मध्ये. दशरथ चव्हाण, लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. यावेळेला बॅकफुटला लखट केला. मैदानाच्या आतमध्ये लटकटचा मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. बॉल चालला थेट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. दिलीपच्या बॅटमधून खणखणीत आणि दणदणीत चौका. दशरथ चव्हाणच्या विरोधात आता हल्ला चढवला बॅट्समन दिलीपनं. ओ बाची हलकीशी एज. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बिग विकेट, बिग लॉस. दिलीप इज गॉन. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं विकेट किपरच्या भूमिकेत टिपला सतीश झेल संपलाय. बॅट्समन दिलीपचा खेळ. धक्का लागला पहिला. अगदी मागच्या मॅचचा हिरो आता कुठेतरी या मॅच मध्ये थोडस झिरो ठरलाय. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन रुपेश. येस, दशरथ चव्हाणचा जर विचार करायला गेलं ना, दशरथ चव्हाणचा जर विचार करायला गेलं तर खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट भरपूर चांगलं खेळतो, पण त्याचबरोबरीनं खुल्या गटाचं क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळतो. अगदी जर मागच्या 2 ते 3 वर्षांच्या मागे जर आपण गेलो तर दशरथ चव्हाण आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती प्रत्येक बॅटरला अक्षरशः नाचवलं होतं. आणि या खुल्या गटामध्ये क्रिकेट खेळत असताना अगदी सिल्वर स्टार भिवंडी, तारिकभाई सय्यद यांचा संघ आणि या टीममध्ये देखील या खेळाची वर्णी लागली होती आणि त्या संघामध्ये देखील भरपूर चांगला खेळ दशरथ चव्हाण दाखवलाय. आणि आता तोच दशरथ चव्हाण बॉलिंग ट्रॅकवरती आहे. हो, फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. रुपेश पंचाकडे लावडा फ्लिक करायचा प्रयत्न. पंच आपल्या निर्णयाची तटस्थतात. लेगपासच्या स्वरूपात मिळाले ते सिंगलच्या सहाय्यानं 5 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. 5 ऑन बोर्ड. लक्ष्याचा जर विचार करायला गेलं तर लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये 28च्या पूर्वार्धामध्ये छत्रपती संभाजीनगर कुळगाव या टीमच्या माध्यमातून 27 बनले आणि 28चं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये उभा केलंय. ते म्हणजेच बॅटिंग करत असताना ओमकार 11 वांगणी या टीमच्या अगेन्स्ट. ओमकार 11 वांगणी जर संघ म्हटलं तर हा संघ देखील सातत्यानं भरपूर चांगला क्रिकेट खेळतो. त्या टीमच्या अगेन्स्ट दशरथ पुन्हा एकदा निघाला बॅट्समन राजचय्या. यावेळेला अवसरला टर्न करायचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये फिल्डर त्याला बीट केलाय. वाईड स्लॉगर मध्ये फिल्डर पोहोचेल पण त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल जमिनीला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. राजच्या बॅटमधून कडाला चौकार.
चांगली कामगिरी राजनं केली आहे. धीम्या गतीचा स्लोवर पाठवलं थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मधील 4 वन बाउन्स ओव्हर द रूफ. मधून सलग 2 बॅक टू बॅक बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलग 2 बॉलवरती 2 बाउंड्री आपल्याला पाहायला मिळतात. 13 ऑन बोर्ड, 13 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये स्टील 1 टू गो. शेवटचा एक अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. 3 षटकांची मॅच आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी छत्रपती संभाजीनगर कुळगाव या टीमने धावा बनवल्या होत्या. तब्बल 27 आणि 28चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर उभं केलं आणि त्या 28 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग करत असताना ओमकार इलम वांगणी या टीमला आपण पाहतोय. 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. राजच्या बॅटमधून 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. यावेळेला समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक कंप्लीट आणि एकाच धाव्यानं मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले. 50% धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. अर्धा पल्ला गाठलाय म्हणजे अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 14 बनल्यात 6 मध्ये, 14 करायच्यात 12 मध्ये. 14 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 12 बॉल्स. खऱ्या अर्थानं बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेमध्ये सर्व दानशूरदात्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे सोनूदादा तांबे देखील आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलंय. त्यांचा देखील आम्ही विशेष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊयात पुन्हा एकदा विकासभाई पाल हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. त्यांचं देखील आम्हाला भरपूर सहकार्य लाभलंय. जाऊयात पुन्हा एकदा आपण पाण्याची सुविधा. यस, जल आहे तो कल आहे. म्हणजे सलग 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे आमचे विकासभाई पाल याचा देखील आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. कारण जीवनात सर्वात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे पाणी आणि पुण्याचं काम आमचे विकासभाई पाल यांनी केलंय. दुसरं षटक, पहिला बॉल. राज तयार. स्लोवर 1 मैदानाच्या आतमध्ये फुलोर लेनचा बॉल होता आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक करायचा प्रयत्न, एक कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. डेंजर एंडला थ्रो फेकी आणि बघता बघता 2 धावा झाल्यात सहजरित्या कंप्लीट. नेक्स्ट बॉल. या बॉल आलाय. फ्रेंड्स ग्रुप मोहपाडा यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करू. मग आमचे समीर दादा मेहर असतील, किशोर दादा मेहर असतील, आमचे जीवन दादा असतील, बाळादादा असतील, प्रत्येकाचा आम्ही आभार
हार्दिक अभिनंदन आणि आलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल पेड बॉस टीम वांगणी अँड हॅडलक बॉस टीम छत्रपती संभाजीनगर.